सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस. भाग 30. होता कातर वेळ, सुरू होई मनाचे खेळ. करू किती तडजोड, कशी कळत नाही तुला तडफड. आडवळण लहर मनाची, भूक या शरीराला तणाची. व्याकुळ भेटी साजनाला, उगाच छळे हा उन्हाळ वारा. गगनात नाही एकही माझा तारा, उगाच येतो थंडीने अंगावर शहारा. नको आता तुझा कोणताच बहाना, तू तुझ्या घरचा कितीही शहाणा. तुझ्या विना आता एक क्षणही राहावेना, कसे तुला माझे काहीच कळेना. सांगूनही काही समजेना, बाता तर भारी मारतोस सजना. गप्पा गोष्टींचा तू खजिना, आहेस माझा तू दिवाना. एक क्षणही मला राहावेना, मनाने येते जवळ तुझ्या, कळल्या का वेदना माझ्या. मेसेज रूपामध्ये प्रियाने ही कविता प्रियांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपमध्ये पाठवली. प्रियांशला ती कविता वाचताना डोळ्यात पाणी आले आणि त्याने सुद्धा तिला एक मेसेज लिहिला. माझेही क्षण तसेच ग साजनी, छळते मलाही अशीच चांदणी. कशी आली ही आपल्यात आणीबाणी, तू मला सांग मी तुला सांगतो आपली एक कहाणी. पाहिले स्वप्न तुझेच या डोळ्यांनी, राहते जनी मनी स्थळी तूच ग साजनी. माझ्याही गावात असंच वारा रोज गाणे गाई, तर इथे पण मन माझे तुझ्याकडेच जाई. दिवाबत्ती करुणी बसत्या मोगऱ्याच्या झाडाजवळी, मंद सुवास दरवेळेला उचंबळतील तुझ्या मनी. बस आता 2 दिवसात येतो तुझ्या जवळी, सांग आवर घाल तुझ्या मनाला, फुरसत नाही मिळणार एकही क्षणाला. प्रियांचा मेसेज वाचल्यानंतर प्रियाला प्रियांची अजून जास्तच आठवण यायला लागली होती. आज तर तिचे टी व्ही बघण्यामध्ये सुद्धा मन लागत नव्हते. समोर टी व्ही चालू होता. सिरियलमधले सर्व पात्र आपापले डायलॉग म्हणत होते आणि एकसारखी प्रियांच्या विचारामध्ये गुंग झाली होती. तिच्या लग्नाचा अल्बम तोपर्यंत तिच्याजवळ आलेला होता. वारंवार प्रत्येक फोटो आणि त्या फोटोच्या जवळ असणाऱ्या आठवणी आठवून कधी हसायची तर कधी कधी हळूच पदराने आपले डोळे पुसून घ्यायची. प्रियांच्या आईपासून ते सगळे काही लपवायला वेळ लागला नाही. त्यांच्या लक्षात आले होते या फोटोमुळे जरा जास्तच आठवण येत होती. त्यांनी सुद्धा घरातून प्रियांच्या बाबांचा फोटो आणला आणि प्रियाच्या समोर तो ठेवला. प्रियाला माहिती नव्हतं त्या फोटोमधले व्यक्ती तिची कोण आहे. प्रिया, हे तुझे सासरे, प्रियांचे बाबा. प्रियांश 5 वर्षाचा सुद्धा नव्हता तेव्हाच प्रियांच्या बाबांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. 4 मुलींचे लग्न आणि नंतर प्रियांचे शिक्षण, हा जीवनाचा खडतर प्रवास त्यांनी एकटीनेच पार पाडला. प्रियाने आपल्या सासऱ्यांच्या फोटोला पाहताच डोक्यावर पदर घेऊन नमस्कार केला. तोपर्यंत प्रियांच्या आईने अजून एक पुन्हा फोटोचा अल्बम प्रियाच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाल्या, तुझ्या सासऱ्यांना सुद्धा फोटो काढण्याचा फार छंद होता. हे मुलं लहान असतात, या मुलांच्या प्रत्येक वाढदिवसाला ते फोटो काढायला विसरायचे नाही. फोटोग्राफर आमच्या घरी यायचा. फार श्रीमंत नव्हतो, पण जसं असायचं तशा स्थितीमध्ये आम्ही आमच्या मुलांचे वाढदिवस यांचे बाबा असेपर्यंत साजरे केले. तुला लहानपणी प्रियांश कसा दिसत होता? तुझ्या 4ही नंदा किती सुंदर होत्या बघायचं आहे. मी सुद्धा तरुणपणात कशी होते बघ, या फोटोमध्ये बघ दिसत होती. तुला दिसेल. प्रिया त्या अल्बममध्ये खूप छोट्या छोट्या मुलांचे फोटो होते. तिला ओळखणे सुद्धा कठीण होते की त्यामध्ये नक्की प्रियांश कोणता असेल. ती फक्त बघत होती तिच्या सासूला. समजलं हिला एकही फोटोमधल्या व्यक्ती ओळखीचा वाटत नाही. मग त्या स्वतःच बोटांनी तिला परिचय करून देऊ लागल्या. प्रियांचा सर्वात लहानपणचा म्हणजे अगदी 1 महिन्याचा असतानाचा फोटो. जेव्हा प्रियाला दाखवलं तेव्हा प्रियाला फार हसली आणि सासूबाईंना म्हणाली, असे दिसत होते लहानपणी. फार गोंडस. आता जेवढे देखणे आहेत त्यापेक्षा कित्येक पटीनं सुंदर ते लहानपणी होते. प्रिया, 4 मुलीनंतर पहिला मुलगा मला झाला होता. तू विचार कर माझा किती लाडका मुलगा असेल तो. त्यांच्या बाबासाठी तर प्रियांश अगदी जीव की प्राण होता. थोडा जरी डोळ्याच्या नजरेच्या पलीकडे गेला तरी लगेच ते कासावीस व्हायचे.
प्रिया त्या फोटोकडे एकसारखी पाहू लागली. किती प्रेम होते यांच्या एकमेकांवर सर्वांचेच. त्यांच्यावरही बहिणी लाडके आपल्या भावाला घेण्यासाठी भांडण करत असतील, किती लाड करत असतील. आणि आज मात्र म्हातारी ही थकलेली, हात खरंच या हातांनी किती काम केलेले असतील याची जाणीव त्या दिवशी त्या फोटोमधून तिला झाली. कारण त्या फोटोमध्ये प्रियांची आई अतिशय सुंदर तरुणी दिसत होती. आई, तुम्ही किती सुंदर आहात. एकही फोटो असा नाही की त्या फोटोमध्ये तुम्ही खूप तयारी केलेली आहे, तरीही तुम्ही सुंदर, अतिशय सुंदर दिसत आहात. तुम्ही ना पावडर ना लिपस्टिक, काही फोटोमध्ये तर अगदी घरातील वापरायची साडी घातलेली आहे, तरी सुद्धा प्रत्येक फोटोमध्ये या सर्वांमध्ये तुम्ही सुंदर दिसत आहात. प्रिया बोलत असताना सारखे आपल्या सासूच्या चेहऱ्याकडे, आता वाढत असलेल्या सुरकुत्या, त्यांचा उतरलेला चेहरा, काळजीने थकलेल्या, ती बघू शकत होती. आणि ती विचार करत होती की खरंच तरुणपणामध्ये नवरा सोडून गेल्यानंतर किती कष्ट यांनी 4 मुलींचे लग्न, त्यानंतर या मुलाचा सांभाळ, शिक्षण, नोकरी या सर्व गोष्टी करत असताना यांना खरंच किती कष्ट आणि किती संकटांना सामना द्यावा लागला असेल. त्यामुळे या अतिशय सुंदर असताना सुद्धा आज अशा का दिसत असेल याची जाणीव तिला झाली. आपली आई फार नशीबवान आहे. आपल्या आईला जरी घरामध्ये खूप कामे करावी लागत आहे, परंतु काळजी नाही, कारण बाबा नेहमी तिच्या जवळ असतात. पण आपल्या सासूबाई मात्र या सुखापासून वंचित राहिल्या. एक फोटो सासूबाईंनी आपल्या हातातच ठेवला होता आणि त्या फोटोला बघून त्यांना रडू येत होते. प्रियाला उत्सुकता वाटत होती. प्रियाने हळूच त्यांच्या मागे जाऊन तो फोटो बघितला. त्या फोटोमध्ये फक्त प्रियांची आई आणि प्रियांचे बाबा होते. हा शेवटचा फोटो असं म्हणून त्या रडू लागल्या. प्रियाला त्यांच्या दुःखाची जाणीव झालेली होती. ती त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे डोळे पुसू लागली आणि म्हणाली, आई, रडायचं नाही, मी आहे ना. प्रियांश आता मोठा झाला आहे. आम्ही दोघं असताना आता तुम्ही काय रडायचं नाही. एवढे वाईट दिवस बघितले आहे, आता सुखाचे दिवस आलेले आहे ना, मग आता नाही रडायचे. प्रियाचा तो समजूतदारपणा बघून त्यांना नवल वाटले. मग त्या हळूहळू आपले डोळे पुसत प्रियाला म्हणू लागल्या, अगं, तुझ्या लग्नाला जास्तीत जास्त 15 दिवस झाले आहेत, तरी तुला प्रियांची एवढी आठवण येत आहे. विचार कर, माझी दशा किती कठीण असेल. तुझ्या तर विशेष अशा काहीच आठवणी नाही प्रियांशबरोबर, पण माझ्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक जागी, प्रत्येक गोष्टीमध्ये आठवणी आहेत. प्रियांश, ज्याची तू एवढी आठवण काढत आहे तो उद्या इथे येईल. कदाचित तुला तुझ्याबरोबर तिकडे घेऊन सुद्धा जाईल. पण माझा राजा मात्र माझ्यापासून कायमचा लांब निघून गेलेला आहे. आणि मी त्याच्याजवळ गेली तरी तिथे तो माझी वाट बघत असेल असे नाही. आता आमची भेट पुन्हा कधीच नाही. आई, तुम्हाला सांगू, मी यांच्याशी सकाळी फोनवर बोलत होती. तुम्ही बाहेर ओट्यावर बसलेल्या होत्या आणि तुमच्या मुलाला तुमचीच काळजी जास्त. तुम्ही गोळी घेतली की नाही, जेवण केलं की नाही, व्यवस्थित जेवण मी बनवलं होतं की नाही, आणि मला काही येत नसेल तर आईला विचारून घे, अशा खूप सूचना त्यांनी मला केल्या. आणि प्रत्येक सूचनेमध्ये तुम्ही होता. तुम्ही एकट्या कशा काय असू शकतात? तुमच्याबरोबर तुमचा मुलगा आणि आता ही सून कायम असणार आहे. बाबा जरी तुम्हाला सोडून गेले असे तुम्हाला वाटत असले तरी बाबांनी तुमच्यासाठी आम्हाला पाठवले आहे. आम्ही काळजी घेऊ आता तुमची. गुणाची माझी बाई, दृष्ट नको लागू आपल्या नात्याला. आजूबाजूच्या बाया चांगल्या नाही ग. बाई चांगलं दिसत असलं तरी ते वाईट कधी होईल याची वाट बघत असतात. बाहेरच्या बायांनी किती जरी सांगितलं, मी ऐकत नाही. तू हा TV जो घरी आणून ठेवला आहे मला आवडत नाही जास्त TV बघायला, पण मी मुद्दाम बाहेर जायचं सोडून दिलं आहे. बाया उगाचच नको नको ते बोलतात, मनामध्ये नको नको ते विषय भरवतात आणि मग भांडण होतात. त्यापेक्षा हा TVच बघितलेला बरा, म्हणून मी इथे TV बघत असते. असं पहिल्यांदा झालं. तुझ्याशी गप्पा मारत बसली आणि दिवाबत्तीची वेळ सुद्धा टळून गेलेली आहे. लगबगीनं प्रियांची आई लगेच दिवाबत्ती करण्यासाठी उठली व निघून गेली. प्रिया त्यांच्याकडे बघून, किती तत्परता आहे यांना कामामध्ये, आणि वेळ एकदाही त्या टळू देत नाही. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची होती. घरामध्ये कितीही मोठे काम असू द्या, घरात कितीही चिंता असू द्या, परंतु
देवाला दिवाबत्ती करताना मात्र मागे पुढे त्या पाहत नव्हत्या. प्रिया, आज कपडे सुद्धा आणायचे राहून गेले. जा बाई, गच्चीवर हवा सुटली आहे. पाऊस येतो की काय, काय माहिती बाई. जा, मी तोपर्यंत दिवा लावते आणि शुभम करोती म्हणून घेते. असे म्हणून प्रियांच्या आईने प्रियाला गच्चीवर जाण्यासाठी सांगितले. प्रिया गच्चीवर पळत गेली, कपडे गोळा केले आणि तिचे आभाळाकडे लक्ष केले. खरंच कोणत्याही क्षणी पाऊस येईल. ती मनातल्या मनात म्हणायला लागली. मला वाटत होतं तू बरसणार, शेवटी तू सुद्धा त्रास द्यायला कसर कशी सोडणार. हा वारा सकाळपासून मला त्रास देत होता, आता तू. प्रिया आजूबाजूला गच्चीवर सगळीकडे नजर देऊ लागली. आजूबाजूचे घर सुद्धा सुरेखच होती, परंतु तिच्या घराची गच्ची आणि बाग सर्वात सुंदर. गच्चीवर सुद्धा ठेवलेले छोटे छोटे कुंड्यांमधील शोभेचे झाडं, ती सुद्धा सुरेखच होती. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.